ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा. भाऊ, तुमचा काळ जो होता नगर परिषद लोकनियुक्त, मला वाटते 1900 किती होता? 84 सालचा. हे बघा, हा. नाही तुम्हाला एक सांगतो. बर. रफिक झकरियानं झकिरिया, हो. बर बर जनतेतनं नगराध्यक्ष लोकनियुक्त, बर. ही त्यांची कल्पना. मूळ त्यांची कल्पना. हा. बर. हा. ती कल्पना चालू झाली 1974ला बर. आणि या सांगोली नगरपालिकेत गेल्या 100 वर्षात 1926 पासून बर. जे 32 नगराध्यक्ष झाले, बर. त्या 32मध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष मी फक्त एकटाच आहे. आता हे दुसऱ्यांदा होतोय. आता बघायचं आहे आता ते सांगतोय कोण हा, बरोबर, किती- बरं. कोण किती झाली ती. बर. हा. तर मग काय ठरवलं की आमच्या गणपतरावच्या डोक्यात असं आलं, ते निवडून आले. बर. त्यांना असं पाहिजे होतं आता की पंचायत समिती, बर. सांगोली नगरपालिका हे मुख्य गाव, बरोबर आहे. त्या ठिकाणी आपले जवळचे चांगले विद्वान त्यागी लोक असले तर विकास होईल. म्हणून त्यांनी फार आग्रह, ते आणि डॉक्टर केळकर यांनी फार आग्रह केला. बर. मी म्हणलं माझी वकिली चांगली आहे आणि असल्या राजकारणात मी कसा जाऊ म्हणलं. माझा पिंड तत्वज्ञानीचा आहे, बर. ज्ञानाचा आहे आणि कार्य करण्यात असलं काय. आणि ती म्युन्सिपाल्टी म्हणजे एक छट्टीचा विषय, नाटक आहे तुम्हाला माहित असेल. बर. भाऊ, त्याच्यामध्ये आता हे खूप आपण ऐकून आहे बरं का आम्ही. नगर परिषदेत तुमच्या काळात तुम्ही अशी काय जे आता आठवतात काय कामं की महत्वाची कामं केली, काय आठवतात साधारणपणे? सांगतो की तुम्हाला माझा काळ सांगतो. बर. मग मला थोडक्यात सांगितलं बरं होईल भाऊ, कारण आपल्याला अजून बाकीचे काही मुद्दे मला विचारायचे आहेत तुम्हाला. विचारा की बर. काय हा. घ्यायचं. बर. चांगलं किती विचारायचे विचारा. बर बर बर. हा. बघा, माझी निवडणूक ही झाली, मी जो निवडून आलो ते 18 नोव्हेंबर 1974. एवढं दिवसही आठवतो तुम्हाला भाऊ? 18 नोव्हेंबर 1978. 1974. हो. आणि आम्हाला चार्ज जो मिळाला त्या पदाचा, तो 16/12/1975. नाही 74च. 1974 डिसेंबर महिन्यातल्या तारखेला. हा. बर. 12 तारखेला. बर. हा. पण पुढे काय झालं, निवडणूक 5 वर्षाची असताना 6 झाली. 6 वर्ष. बर. कायद्यानं 6 वर्षाच्या पुढे राहता येत नाही. बर. हा. मग काय झालं, मी काय ठरवलं की आमचा काळ वाढवत तो नोव्हेंबर एंड 1980 यापर्यंतचा होता, किंवा जास्तीत जास्त 16/12/80. बरोबर आहे. मग मी म्हटलं असं की आता सगळी 5 वर्षाचा काळ गेला, 6वं सुरू झालं, 6 संपली की संपलं, पण तोपर्यंत सुद्धा अक्कच करता येतं 6च्या आत. तर मी स्वतःहून जाऊन 1/11/1980 राजीनामा दिला नगराध्यक्ष पदाचा. दिला. कारण आता भाऊ पद सोडत नाही दिलेली का लवकर. दिला? हा. काही लोक मला फार म्हणले, लोक पदासाठीच असतात. तुम्ही राजीनामा कसं काय दिला? पदापेक्षा माझी उंची जास्त आहे, खुर्चीची उंची माझ्यामुळे वाढेल, खुर्चीमुळे माझी वाढत नाही. त्यामुळं मला पद हे तुच्छ आहेत आणि मी केलेली सेवा मला समाधान देते. लोक ही चांगले उद्गार काढतात, सगळं मला अनुकूल असताना मी सोडलं. साधारण काय निर्णय घेतले भाऊ? महत्वाचे निर्णय काय सांगते, आठवतेत का काय? सांगतो तुम्हाला. महत्वाचे निर्णय म्हणजे नगरपालिका ऑफिसचे बांधकाम. ते पहिली नगरपालिका गावात होती, वेशीवर होती पहिली. विशीवर. हो. महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असते 1853, दुसरी रहमतपूर 1854, तिसरी सांगोला 10 जानेवारी 1855. बर. 170 वर्षाचा झाली. बर. आपल्या नगरपालिकेला. आणि मग नंतर पुन्हा
बुर्जावर आली ते आपल्या इथं. किल्ल्याच्या. हो 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 तिथून त्या बुर्जावरून 75ला होते 1800 आणि नंतर 1901ला बर ह्याच्यावर विशीवर आलो बर आणि 1901 नंतर 1978ला नव्या बिल्डिंग मध्ये आलो. आता जी पाडण्यात आली त्या इमारती दगडी इमारतीमध्ये बरं. कारण का तिचं बांधकाम झालं 15 ऑगस्ट 1979 बर बर गणपतरावच्या हस्ते बर आणि ती इमारत अगदी कमी खर्चात बांधली. याचबरोबर मला व्यथा सांगायची आहे की ज्या इमारतीसाठी मी एवढा व्याप केला हे केलं ती किती कमी खर्चात अवघ्या 3 मजले ती 10 लाखाच्या आसपास आहे. ती न त्यावेळेस, कळवता रात्री जमीन डोस केली कुणाला माहित नाही आणि 9 कोटी 10-15 कोटीची बांधतात कशासाठी. अजून सुरू पण झालं नाही भाऊ म्हणजे अजून बांधकाम सुरू पण झालं नाही ते पण आता सध्या पत्र्या शेड मध्ये बसतात अधिकारी. आता एक लक्षात ठेवा हम्म, मला जे का बोलायचं दुःख तुमच्याशी बोलतोय. अरे मी तनमनधनानं माझ्या बकिरीवर निम्म पाणी सोडलं लाखो रुपयाच्या ह्याला मी मुकलो आणि मी एवढं बांधलं की तुम्ही रात्रीच पाडताय कशासाठी. कुणी त्यावर बोललं नाही तक्रार नाही जनतेत नाही कुठला GR नाही कुठलं कलेक्टरकडं नाही. ही कशी जनता. आता ते भुयारी गटार काढले 150 कोटीचे चालू आहेत काम अजून अर्धवट आहेत काम. ते माझ्या वेळेला काढलं गावाचं ते 35 लाख होतं. बर तेव्हा जनतेचा अफाट पैसा कसा आणून उधळत आहे. जनता जागरूक झाली पाहिजे. ह्या नुसत्या खुर्च्या काय करायच्या लोकमती तेवढं नाही तयार ना आणि त्याच्यामुळे ह्या दुष्टचक्रातनं कसं बाहेर निघायचं. त्यामुळे एक प्रकारची उदासीनता की हेची काय फळं ममाचा पाला हे लष्करच्या भाकरी का म्हणून भाजल्या मी. अहो त्याच्यात आता तुम्ही त्या तुम्हाला पश्चाताप होतोय का भाऊ हे इतकं तुम्ही त्याग करून उभा केलं आणि आज हे अलीकडच्या काळातले नेते मंडळी धुळीच मिळवतात सगळ्या गोष्टी. हा माझा एक सिद्धांत आहे नाही कल्याण गच्छती कल्याणकृत कार्य जे आहे हे कधी वाया जात नाही. बर मी बर का नाही कल्याण कसं चाट गच्छती मी बांधलं म्हणून ह्यांनी पाडलं म्हणजे पाडलं का तर कुणी बांधलं म्हणतील की ह्यांनी बांधलं बरोबर आहे. पुढच्या पिढीला काय होईल चव्हाण नावाच्या माणसानं बांधलं आणि बाकीच्यांनी पाडलं. असं होऊ शकतं. सत्कार्याला मरण नाही. बरं बरं सत्कार्याला मरण नाही. करता मेला तरी कार्य असतं कार्याच्या रूपाने तुझी आठवण राहील. बरं आणि कसं आहे काळोवाह म्हणजे या 100 वर्षानंतर माझी अशी श्रद्धा आहे की हे लोक चांगले वाईट आहेत वास्तविक पडत नाही. पण मी जे काही केलेलं आहे ते निस्वार्थी बुद्धीनं केलं असल्यामुळं जनता माझी आठवण ठेवेल. ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा.